संभाजीनगर येथील क्रांती चौक या ठिकाणी आंदोलन करण्यात आले असून काँग्रेस पक्षाच्या वतीने मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील घटनेचा निषेध करत मालेगावच्या डोंगराळे गावातील चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून आरोपीला फाशीची शिक्षा करण्यात यावी म्हणून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला। याच निषेधार्थ शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आज क्रांती चौकात जोरदार आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला। आंदोलनकर्त्यांनी पीडित मुलीसाठी न्यायाची मागणी करत घोषणाबाजी केली आणि प्रशासनाकडून त्वरित कारवाईची अपेक्षा व्यक्त केली। यावेळी दीपाली लताजी मिसाळ, अध्यक्ष शहर जिल्हा महिला काँग्रेस छत्रपती संभाजीनगर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। ह्या मालेगावात ह्या चिमुकलीवरती अत्याचार झालाय। खूप दुःखद घटना आहे, खूप वाईट वाटतंय। एक 3 वर्षाची मुलगी सुद्धा सेफ नाहीये, 3-3.5 वर्षाची मुलगी सुद्धा सेफ नाहीये। मग आमच्यासारख्या महिलांनी करायचं काय? आणि ही सरकार कसली सरकार आहे अशी, ज्यांना म्हणजे आपल्या आरोपींना छत्रछायाखाली घेतात, आपले जे आरोपी त्यांचे आहेत त्यांना छत्रछायाखाली ते घेत आहेत, म्हणजे त्यांना शिक्षा कुठलीच नाहीये, त्यांना कुठलं बंधन नाहीये, ते काही करू शकतात, कधीही कुठल्याही वेळी कुठल्याही काही करू शकतात। ही सरकार आहे तर कशी? म्हणजे महिलांच्या संदर्भात कुठलाच काही विषय नाही, कुठलेच काही पॉईंट नाहीये आणि महिला वारंवार कुठे ना कुठे रेप होतात, कुठे ना कुठे बलात्कार होतात। न्याय म्हणजे ठप्प आहे, न्याय कुठंच भेटत नाहीये। आलं की बोललं की चाललं, हा हम ऐसा करेंगे, पण कुठंच न्याय मिळाला महिलांना भेटत नाही। का भेटत नाहीये? का महिलांना रिस्पेक्ट नाहीये, त्यांना इज्जत नाहीये? ती आज मोकळ्या रस्त्यावरती फिरू शकत नाही। 4 वेळेस ती जर बाहेर निघली, तिला भीती वाटते की मी घरी जाईपर्यंत सेफ आहे का नाही आहे। मी घरचे लोक वाट बघतात की आमची मुलगी सेफ घरापर्यंत येते का नाही येते। कॉलेजला गेली तिला भीती वाटते, जी जॉब करते तिला भीती वाटते, जी कॉमन महिला भाजी मंडीत जरी गेली तर तिला घरी भीती वाटते की मी घरापर्यंत सेफ जाते की नाही जाते। पण या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि अशा नराधामाला भर चौकात आणून तुम्ही गोळ्यात नंतर घाला, आमच्या हवाले करा, आम्ही स्वतः त्या माणसाला शिक्षा देऊ। जर सरकारमध्ये ती ताकद नसेल, जर सरकार कॅपेबल नसेल त्या गोष्टीला, आम्ही स्वतः महिला आम्ही आग लावू त्या माणसाला, आम्ही स्वतः जाऊ। आम्हाला काय शिक्षा द्यायची ती? आम्ही जर आमच्या मुलींसाठी आमच्या महिलांसाठी आम्ही उभे राहू। जर सरकार ही निर्लज्ज सरकार ना मर्द सरकार आहे, या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। जर त्यांच्याकडे हे नसतील आम्हाला सांगा, आम्ही चौकात त्या माणसाला शिक्षा देऊ। माझं नाव रुबीना सय्यद, पश्चिम ब्लॉक अध्यक्ष। मालेगाव मध्ये 2 दिवसापूर्वी आमची मुलगी, या महाराष्ट्राची मुलगी 3.5 वर्षाचं ते लेकरू ते चिमुकलं। अहो तिची काय म्हणजे तिचं काय गुन्हा होता? म्हणजे मायच्या पोटी जन्म घेणं हा तिचा गुन्हा होता का? त्या मुलीवर बलात्कार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आणि हे महायुतीचं सरकार निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या ईव्हीएमच्या माध्यमातून मतचोरीचं काम तर करतच आहे, निवडून येतं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आज महाराष्ट्रामध्ये अशा भयानक घटना घडतायत। लाज वाटली पाहिजे। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकरला नुसतं नट्टापट्टा करून चांगली साडी घालून भारीची लिपस्टिक लावून ही बाई मिरते सगळीकडे। तिच्या नेतृत्वामध्ये आज या महाराष्ट्रभरामध्ये अनेक महिला भगिनीवर अन्याय अत्याचार होत आहेत, बलात्कार होत आहेत, त्यांचा मर्डर होतोय। 15 दिवसापूर्वीच आपण या ठिकाणी आंदोलन केलं। बघा, डॉक्टर संपदा मुंडे, सुशिक्षित महिला, एका शेतकऱ्याची मुलगी जी अहोरात्र अभ्यास करून तिच्या मायने 4 लाखाचं लोन काढलं आणि तिला डॉक्टर बनवलं। त्या महिलांनी स्वतःची सुसाईड केली, पण यालाही आम्ही आत्महत्या मानत नाही। महिला काँग्रेस महायुतीच्या नेतृत्वामध्ये झालेली ही हत्या आहे, जे काल आमच्या मुलीसोबत घडलं। ही हत्या त्या नराधामाने ते नंतर केली, पण पहिली ही हत्या जर कोणी केली असेल तर या महायुतीच्या सरकारने केलेली आहे, या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने केलेली आहे, या भाजप सरकारने केलेली आहे। आमची मागणी आहे की हा जो नराधम आहे मालेगावचा, याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। काही घेऊ नका, कोर्टमध्ये केस चालू नका, काही करू नका, डायरेक्ट ऑर्डर काढा आणि याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। इथून पुढे शासनाने असे कायदे बनवले पाहिजे, जो पण नराधम असा पैदा झाला तर त्याला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, त्याला भर चौकामध्ये रॉकेल टाकून जाळलं पाहिजे। ही आमच्या महिला काँग्रेसची मागणी आहे। लवकरात लवकर त्याला त्या नराधमाला फाशी झाले पाहिजे, अन्यथा आम्ही महिला काँग्रेस शहरातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये शांत बसणार नाही। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।